आज सोनजाम तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे ऑर्गॅनिक शेतीचे चाहते कैलास जाधव यांच्या बागेमध्ये मी आलेलो आहे आणि त्यांनी ॲग्रो ग्रोथ बूस्टर ॲक्टिवेटर श्रीतुळशी गोमूत्र चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे। त्याचबरोबर ऑर्गॅनिक शेती कमी खर्चामध्ये उत्तम शेती ते करतात, त्याचा नमुना बघा आता व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे। कैलास जाधव यांची प्रतिक्रिया अगोदर घेतो। कैलास भाऊ, तुम्ही शेती करताना आतापर्यंत काही कीटकनाशकचा वगैरे हात दिला का? कीटकनाशकची मला खूप कमी प्रमाणात गरज पडते आणि जे आपण कीटकनाशकाचा स्प्रे दिला आहे त्यामध्ये आपण दशपर्णी अर्क आणि नीम ऑइल करंज ऑइल असा एक स्प्रे गेलेला आहे। आणि गवत आपण बागेमध्ये तुम्हाला दिसत असेल की बागेत खाली आपण गवत 4 वर्षापासून आपण ग्लायशेल वापरत नाही, त्याच्यामुळे मला वरती कीटकनाशकांची गरज पडत नाही, कारण आपण त्यांची सोय खाली केलेली आहे। आणि यावर्षी आपण ॲग्रो ग्रोथ बूस्टरचा पण याला 2 स्प्रे झालेले आहे आणि डिपिंग माणसांनाभावी डिपिंग घेता नाही आली, पण आपण स्प्रेमधून त्याचा वापर केलेला आहे। तर त्यात तुम्हाला पानांमध्ये पण फरक जाणवत असेल, पान मोठं झालेलं आहे। अजून 2-3 स्प्रेमध्ये पान इतकं मोठं होईल की त्याला सूर्यप्रकाश आणि याच्यातून अन्न रस घेण्याची ताकद त्याची वाढेल आणि त्यातून आपल्याला झाडाला त्याचा घडाला पण फायदा मिळेल, झाडात पण स्टोरेज वाढेल। तरी आपण 15 वर्षाच्या एका जुन्या द्राक्ष बागेवर हा सगळे प्रयोग करतो आहे ऑर्गॅनिक शेतीमध्ये, पण त्याचा मला एक वेगळा आनंद बघायला मिळतो की ज्या लोकांनी 10-15 वर्षाची द्राक्ष बाग काढून टाकली त्या बागेवर आपण आज काम करतो आहे आणि त्याच्यातून ऑर्गॅनिक करत असल्याचा आनंदच वेगळा आहे। आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचा रिझल्ट येतो त्यावेळेस सांगायला अभिमान वाटतो की आपण ऑर्गॅनिक शेती करतो म्हणून। बघा घडाची पोत बघा, डिपिंग केलेली नाही आहे स्प्रेमुळेच फक्त। आणि कैलास भाऊ, तुम्ही ॲग्रो ग्रोथ बूस्टर बरोबर काय काय वापरलं आहे? IMCचं कसं काय प्रॉडक्ट वाटले, काय काय स्प्रे कसा घेतला, सर्व सांगा डिटेल। ॲक्टिवेटर घेतलं होतं आपण, त्यामध्ये 25 मिली 200 लिटर पाण्यासाठी आणि 400 मिली ॲग्रो ग्रोथ बूस्टर वापरलं आहे आणि श्रीतुलसी 200 लिटरसाठी 1 बॉटल आपण टाकलेली आहे। हा या पद्धतीने त्याला स्प्रे दिलेला आहे आपण। असे 2 ते 3 स्प्रे झाले आत्तापर्यंत माझे। गडजिरोने त्या स्टेजला एक गेलेला आहे आणि नंतर डिपिंग होणार नव्हती म्हणून मग स्प्रेमध्ये ठेवलेलं आहे, तर त्याचा फायदा पानांवर पण दिसतोय आपल्याला। बघा पानं बघा, पानाचा आकार अगदी एकदम मोठ्या आकाराचे पान आणि द्राक्षाचा घड बघा, पोत बघा, शेंडा बघा। आणि शेंडा मिळण्यासाठी, काडीची लांबी वाढण्यासाठी कैलास भाऊंनी काय केलं आपण त्यांच्याच भाषेत ऐकू। काय केलं नेमकं शेंडा मिळण्यासाठी, काय केलं तुम्ही? शेंड्यासाठी आपण ड्रिपचा वापर मी सध्या कमी करतो आहे आणि मोकळं पाणी देण्यावर भर करतो आहे। तर 8-10 दिवस झाले आहेत मोकळं पाणी देऊन। आणि आपण बागेमध्ये हळद पण लावलेली तुम्हाला दिसत असेल। ऑर्गॅनिक शेतीचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की आंतरपीक लागवड खूप महत्त्वाची असते। बघा हळद बघा, हळदीचं रोप बघा। आणि ड्रिपचा वापर आपण कमीत कमी करतो। फक्त ॲग्रो बूस्टर आपण त्याला 2 वेळा खालून जमिनीतून पण दिलेलं आहे। तर फक्त काही द्यायचं असेल आपल्याला सोडायचं, जीवामृत सोडतो आणि त्याच्याबरोबर ॲग्रो ग्रोथ बूस्टरचे 2 वेळा डोस गेलेले आहे। बाकी आपण जमिनीतून काही न देता केमिकल बिलकुल वापरत नाही। रासायनिकमध्ये आपलं रासायनिक दाणेदार पण जात नाही आणि लिक्विड कोणतंही जात नाही, त्यामुळे अजून त्याचा फायदा मिळतो। आणि गवत तुम्ही बघताय 4 वर्षापासून आपण ग्लायशेल वापरलेलं नाही त्याला। बघा ऑर्गॅनिक शेती जेव्हा आपण करतो, सेंद्रिय शेती, गवत हे वाढवायला हवे, बॅक्टेरिया वगैरे शेतीमध्ये भरपूर असतात, केमिकल ते अजिबात ड्रिपद्वारे सोडत नाही। आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती सोनजामध्ये सुरुवात केलेली आहे। पहिला शेतकरी आहे कैलास जाधव आणि आदर्श सर्व शेतकऱ्यांसमोर ठेवलेला आहे। एक्सपोर्ट जाणारे जे शेतकरी त्यांचे ते आता मिटिंगा घेत आहे। हळूहळू पूर्ण गावामध्ये एक्सपोर्टरसुद्धा ऑर्गॅनिक बनवायचे कैलास जाधव यांचा निश्चय आहे। आणि कैलास जाधव म्हणतात त्यात आम्हाला IMCने ऑर्गॅनिक प्रॉडक्ट एकदम चांगले प्रोव्हाइड केले, आम्ही जास्तीत जास्त वापर करू आणि अतिशय स्वस्तात शेती आणि जास्तीत जास्त उत्पन्न ते घेत आहे। कैलास जाधव, तुम्हाला IMCच्या प्रॉडक्टबद्दल कसं काय अनुभव आला? IMCच्या प्रॉडक्टबद्दल बोलायचं झालं तर आता ऑलरेडी मी देशी गाय पाळून शेण आणि गोमूत्रापासून बरेच औषधं बनवून वापरतच असतो। त्यात ज्यावेळेस कळलं की IMCच्या प्रॉडक्टमध्ये पण गोमूत्र आणि वनस्पतीचा अर्क आहे, त्याच्यामुळे मी ठरवलं की चला आपण सुरुवात करूया, बघूया वापरून काय होतं आहे। आणि वापरलं तर रिझल्ट चांगले आले म्हणून मी ते आता लोकांना पण सांगतो की तुम्ही वापरा म्हणून।
धन्यवाद धन्यवाद. गुड आय एम सी शेतकरी बंधूंनो, जास्तीत जास्त आय एम सीचे ॲग्रो ग्रोथ बुस्टर ॲक्टिवेटर श्री तुळशी वापरा, जास्तीत जास्त उत्पन्न कमवा. तुम्हाला अडचण आली तर कैलास जाधव, रावसाहेब जाधव म्हणा, आमचे जे ऑर्गॅनिक शेतीचे काम बघणारे सर्वांचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतील. कैलास जाधव यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या. कैलास बाकीराव जाधव सोनजाम, ते स्वतः मोबाईल नंबर सांगत आहे. 797 257 0257. ओके धन्यवाद. गुड आय एम सी कैलास भाऊ, गुड आय एम सी. गुड IMC.